ग्रीक पुराणात एक पात्र आहे स्पिंक्स नावाचं. त्याला स्त्रीचं डोकं, सिंहाचं शरीर आणि खूप धारदार असे पक्ष्यांची नखं आहेत. तो काय करत असे, एका टेकडीवर बसत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना कठीण असे प्रश्न विचारत असे. त्या प्रश्नांची उत्तरे त्वरित, तातडीने आणि बरोबर जर दिली नाहीत तर तो त्या लोकांना खाऊन टाके. महाभारतातीच असं काहीतरी आहे की पांडवांना यक्षाने प्रश्न विचारले होते, कठीण प्रश्न विचारले होते आणि त्याचं बरोबर उत्तर न दिल्याने 4 पांडव मृत्युमुखी पडले. शेवटी युधिष्ठिराने बरोबर उत्तर देऊन त्या सर्वांना पुनर्जीवित केलं. सांगायचं तात्पर्य काय आहे, आयुष्याच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांवरती काही अवघड प्रश्न विचारले जातात. त्यांची त्वरित, ताबडतोब, प्रॉम्प्ट ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, आणि बरोबर उत्तर देणं अपेक्षित असतं. ते जे देतात ते त्या स्पर्धेमध्ये आणि त्या टप्प्यावरून पुढे जाण्याचे चान्सेस वाढतात. आत्ता आपल्याला MPSC 2025चा डिस्क्रिप्टिव्हचा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यात आपल्याला निवड करायची आपल्या वैकल्पिक ऑप्शनल सब्जेक्टची. 18 एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि एकदा वैकल्पिक विषय निवडला की तो आपल्याला प्रिलिम नंतर बदलता येणार नाही आहे, हे आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा एक यक्ष प्रश्न किंवा स्पिंक्सने विचारलेला प्रश्न आहे. जर प्रश्नाचं उत्तर चुकलं, समजा मी एखादा चुकीचा ऑप्शनल निवडला, तर पुढचे माझे काही महिने वाया जाऊ शकतात. माझी ही चांगली संधी आहे 2025ची, ती वाया जाऊ शकते. हे लक्षात घेऊन वैकल्पिक विषय निवड करण्याचे निकष काय असावेत, मी तो कसा निवडावा, याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. वैकल्पिक विषयाची निवड आणि खास करून MPSC 2025 नवीन पॅटर्नच्या संदर्भात तरीसुद्धा UPSCच्या विद्यार्थ्यांना तितकाच उपयुक्त असलेला हा व्हिडिओ आहे. बघा, निवड कुठल्या बेसिसवरती करावी, वैकल्पिक विषयाची निवड काय करावी, कोणता विषय निवडावा हे ठरवताना तो कोणत्या आधारावर ठरवू नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण विषय निवडण्यामध्ये चूक होताना जे प्रकार घडतात त्यामुळेच मुख्यतः प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे काय करू नये बरं विषय निवडताना, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मित्राने घेतलेला आहे, मैत्रिणीने घेतलेला आहे म्हणून तो वैकल्पिक विषय निवडू नये. जे की ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तिथे ऑप्शनलमध्ये पण ओ नहीं तोडेंगे, एकत्र घेऊ, एकत्र अप टू, असा काहीतरी प्रकार दिसतो. वैकल्पिक विषय जर आपल्या सिमिलर, आपल्या ग्रुपमधल्या पियर लोकांचा समान असेल तर अभ्यासात मदत होते, ग्रुप डिस्कशन करता येतं, बऱ्याच गोष्टी करता येतात. पण निवडीच्या स्तरावरती आपला वैयक्तिक कल बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की आपले मित्रमैत्रिणी काय घेतात. म्हणजे आत्ता आपण ज्या डिस्क्रिप्टिव्ह विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय, जे या मार्गदर्शनासाठी येत आहेत, त्याच्यामध्ये हा एक मोठा फॅक्टर दिसतोय की मित्राने घेतलेला ऑप्शनल आहे म्हणून मी घेतलेला आहे, त्याने घेतलेला आहे म्हणून तिने घेतलाय, तिने घेतलाय म्हणून त्याने घेतलाय. या आधारावरती तुम्ही ऑप्शनल निवडत असाल तर तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा काय करतात, एक प्रकारे त्याचं मूल जाणत नाही आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा फॅक्टर थोडासा बाजूला ठेवून विचार करायला पाहिजे की आपला वैयक्तिक कल कोणता आहे. त्यानंतर दुसरा जो चुकीचा डिसिजन ठरतो तो म्हणजे अभ्यासक्रम छोटा दिसला आणि म्हणून मी काय घेतलं, वैकल्पिक विषय तो निवडून घेतला. म्हणजे विद्यार्थी खूप भारी मेथोडॉलॉजी वापरतात. काय करतात, ते नोटिफिकेशन मधले ऑप्शनलचे सिलेबस बघतात जे A पासून सुरू होतात, अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर B मध्ये बॉटनी, असे ABCD वाईज तो ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्ये लेंथ ऑप्शनलची छोटा सिलेबस ज्याचा आहे तो ऑप्शनल सिलेक्ट करून टाकला. म्हणजे सिलेबस कमी दिला, याचा अर्थ काय आहे की तो आपल्याला अवघड आहे कंप्लीट करायला. त्याच्यासाठी छोटा सिलेबस आहे म्हणजे लवकर कंप्लीट होऊ शकतो, मोठा सिलेबस आहे म्हणजे तो अवघड आहे किंवा वेळ लागू शकतो, असा एकदम साधा सुलभीकरण त्याचं केलं जातं. मग काय ठरवलं जातं, हिस्ट्रीचा ऑप्शनल खूपच मोठा दिसतोय म्हणून तो कंप्लीट करायला अवघड आहे. तर लक्षात घ्या, हिस्ट्रीचा सिलेबस हा डिटेल्ड आहे, त्याच्यामध्ये असं वेगनेस फार नाही आहे, अस्पष्टता, संदिग्धता नाही आहे. सोशॉलॉजीचा, समाजशास्त्राचा ऑप्शनल छोटा असला तरी त्याच्यामध्ये सब पॉईंट डिटेलिंग पण बरंच आहे. त्यामुळे हा काही फॅक्टर नसायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आयोग काही इतकं मूर्ख नाही आहे की एखाद्या ऑप्शनलला छोटा ऑप्शनल ठेवून दुसऱ्या ऑप्शनलला मोठा ऑप्शनल ठेवून एखाद्या ऑप्शनलला फेवर किंवा डिसफेवर करणं. तर त्यामुळे हा पण फॅक्टर तुमचा नसायला पाहिजे. तर पहिलं म्हणजे मित्रमंडळींचा प्रभाव किती आहे हा तपासून बघा. दुसरं, ऑप्शनलची लेंथ हा तुलनात्मकदृष्ट्या एकदम प्रॉब्लेमॅटिक असलेल्या गोष्टीवरती आपण ठरवतोय का याचा पण विचार करा. तिसरं,
जो परत एकदा डॉमिनेटिंग फॅक्टर आहे चुकीचं ऑप्शनल निवडण्यामध्ये, ते म्हणजे पॉप्युलर शिक्षक शिकवतायत आणि म्हणून मी तो ऑप्शनल निवडतोय. एखादे शिक्षक एखाद्या विषयामध्ये पॉप्युलर आहेत, हा मला ते आवडतात आणि त्यामुळे किंवा त्यांच्या पॉप्युलरिटीने प्रभावित होऊन मी तो ऑप्शनल निवडतोय. तर लक्षात घ्या, ती पॉप्युलरिटी तुम्हाला त्या ऑप्शनलमध्ये मार्क मिळवण्यासाठी मदत करेलच असं नाही. अर्थात तज्ञता आणि योग्य मार्गदर्शनाच्या आधारे त्या शिक्षकाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. पण आपले आवडते शिक्षक किंवा पॉप्युलर शिक्षक तो विषय शिकवतायत म्हणून तो ऑप्शनल निवडणं चुकीचं ठरेल. हे मुद्दाम सांगण्याचं किंवा हे ॲड करण्याचं पर्पज म्हणजे आता बरेच असे प्रलोभनं तुम्हाला दिली जातील की हा ऑप्शनल आम्ही घेत आहोत किंवा आम्ही घेत आहोत त्याच्यामुळे तुम्ही घ्या. तर लक्षात घ्या, तुम्हाला अल्टिमेटली तुमचा विचार तुम्हाला सेंटरमध्ये ठेवायचा आहे. तर ही गोष्ट थोडंसं कॉशियस इथे राहिलं पाहिजे, नाहीतर फसण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा ऑप्शनल सिलेक्शन करताना नाही करायला पाहिजे असा, तो कमी वेळात ऑप्शनल संपतोय असं मी काहीतरी ऐकलेलं आहे की हा पर्टिक्युलर ऑप्शनल काय होतोय, कमी वेळात संपून जातोय. तर असं सुद्धा काही नाही बघा. म्हणजे काही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये असं पॉप्युलर परसेप्शन आहे, जसं की UPSC अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीमध्ये, सोशोलॉजीच्या बाबतीमध्ये होतं. कमी वेळात ऑप्शनल म्हणजे मी 2 महिन्यात ऑप्शनल कंप्लीट करू शकतो का? हो, ऑप्शनल 2 महिन्यात तुम्ही कंप्लीट करू शकता, पण मार्क नाहीत. मार्क येण्यासाठी, चांगलं एक्सेल करण्यासाठी ऑप्शनलमधून आपल्याला अपेक्षित काय आहे बघा, मला माझी रँक मिळवण्यासाठी ऑप्शनल, एसे, इथिक्स हे डिटरमाइनिंग फॅक्टर आहेत. त्याच्यामध्ये मला जे मार्क मिळवायचे आहेत ते बाकीच्या विषयाच्या तुलनेत खूप जास्त मिळवायचे आहेत. ऑप्शनलला मला 300+ टार्गेट ठेवायचं आहे, तर त्यासाठी आवश्यक मेहनत त्या ऑप्शनलमध्ये दिसली पाहिजे. समजा असा ऑप्शनल आहे, तो तुलनात्मक दृष्ट्या असं मार्केटचं परसेप्शन आहे की लवकर कंप्लीट होतो आणि मग सगळ्यांनी तोच ऑप्शनल घेतला किंवा असं सांगण्यात आलं की या ऑप्शनलला एवढीच पुस्तकं वाचावी लागतात, हा ऑप्शनल घ्या. तर लक्षात घ्या, ही कॉम्पिटिशन आहे. तुमचे कॉम्पिटिटर ज्या लेवलला आहात त्याच लेवलला तुम्ही राहिले तर एक सपाटीकरण येतं, जनरलायझेशन होतं आणि त्या कॉम्पिटिशनमधून तुम्ही बाहेर पडता. जे मेहनत घेणार आहेत ती मेहनत रिफ्लेक्ट होणार आहे आणि त्याचं फळ मिळणार आहे. UPSC गेल्या काही वर्षांपासून असं दिसतंय की ऑप्शनल, एसे, इथिक्समध्ये UPSC आयदर हाय रिवॉर्ड देते किंवा हाय पनिशमेंट देते. म्हणजे काय, तुम्ही त्याच्यात एफर्ट घेतलेले असतील, तुम्ही चांगली मेहनत घेतलेली असेल तर खूप चांगले मार्क त्या विषयांमध्ये मिळत आहेत किंवा खूप कमी मार्क, BPL मार्क त्याला मी म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, असे मिळताना दिसत आहेत. अशा वेळेला ऑप्शनल तुम्हाला असं वाटत असेल तुलनात्मकदृष्ट्या लवकर कंप्लीट होतो, तर त्याच्यामध्ये तेवढी मेहनत जेवढी अपेक्षित आहे दिली नाहीत तर ऑप्शनलमध्ये मार्क येण्याचे चान्सेस रिड्यूस होतात. त्यामुळे तुम्हाला काहीही कुणी सांगो, मी आधी पण ज्या प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पुढच्या 3 महिने एक सेशन तरी ऑप्शनलला दिला पाहिजे, जेणेकरून नंतर प्रिलिम नंतर ऑप्शनल ड्युएबल होईल. कारण ऑप्शनलला सर्वात जास्त कंटेंट लागतं, त्याची लेंथ ही मोठी आहे आणि त्यामुळे ऑप्शनलला रिक्वायर्ड नंबर ऑफ टाईम दिला पाहिजे. व्हॅल्युएडिशनला काही अशी मर्यादा नसते. त्यामुळे छोटा आहे म्हणून सुद्धा तो ऑप्शनल घेतलाय हे सुद्धा भोळेबाबडेपणाचं लक्षण असेल, त्याच्यातून बाहेर पडा. तर मग काय, मग तुम्ही म्हणाल की हां, हे घटक जर बाजूला ठेवायचे झाले तर कोणत्या आधारावरती ऑप्शनल घ्यावा त्याचा आपण विचार करूया. पहिला घटक म्हणजे तुमचा वैयक्तिक कल किंवा मी असं म्हणेन ती आवड, कल किंवा इंटरेस्ट बघितला पाहिजे. तो इंटरेस्ट साऊंड बेसिसवरती असायला पाहिजे. आता साऊंड बेसिस म्हणजे काय की मला शिवाजी महाराजांचा इतिहास आवडतो, शिवाजी महाराजांबद्दल मी प्रचंड वाचलेला आहे आणि म्हणून मी इतिहास विषय घेतोय. तर शिवाजी महाराज आणि एकूण महाराष्ट्राचा इतिहास याचा एकूण वैकल्पिक विषयामध्ये प्रमाण खूपच कमी आहे. थोडक्यात याच्या आधारावरती मी ऑप्शनल घेऊ शकत नाही. म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं असं होतं की इतिहासाविषयी नॅचरल ॲफिनिटी आपल्यामध्ये असते आणि त्याच्या आधारावरती वैकल्पिक विषय घेतला जातो. किंवा मला गावच्या राजकारणामध्ये रस आहे, गावचं राजकारण मी खूप चव लावून ऐकतो, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो, चहाच्या ब्रेकमध्ये सुद्धा राजकारणाविषयीच माझी चर्चा असते आणि म्हणून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऑप्शनल घेतोय. तर लक्षात घ्या, फसगत करतोय आपण. तो काही राजकारणाचा टॉपिक नाही, राजकारण हा त्यातला खूप छोटा असा भाग आहे. तर वैकल्पिक विषयाची निवड करताना तो तुमचा कल नीट लक्षात घ्या. हा कल समजण्यासाठी काय करा, एक लिस्ट ऑप्शनलची आपल्याला MPSCने दिलेली आहे, ती लिस्टमधून गो थ्रू करा. तुम्हाला त्यातले कोणते विषय असे वाटतात की हे डुएबल आहेत, यामध्ये मला इंटरेस्ट आहे, मी आतापर्यंत वाचत आलेल्या वेब बेसिसवरती हे ऑप्शनल मला असं वाटतं की माझ्या इंटरेस्टला साधर्म्य पावणारे आहेत किंवा हे इंटरेस्टमध्ये येऊ शकतात, अशा विषयांची यादी करा. म्हणजे आपली चूक काय होते, एक ऑप्शनल आपण घेतो आणि त्याच्यावरती डिसाईड करून टाकतो की हा घ्यायचा आहे.
मी म्हणेन की शॉर्टलिस्ट करा, 4 ऑप्शनल, 3 ऑप्शनल, 3-4 ऑप्शनलच्या बेसिसवरती त्यातून आपण कट डाऊन करूया. मग त्याचा सिलेबस बघा, त्याची प्रिव्हियस इयर UPSCने विचारले प्रश्न बघा आणि मग त्याला तपासून बघा की खरंच आपल्याला याच्यामध्ये जेन्युइन इंटरेस्ट आहे का. हा जेन्युइन इंटरेस्ट पहिलाच पॉईंट देण्याचं कारण काय माहिती आहे का, कारण ऑप्शनलचा अभ्यास तुम्हाला डिटेल करावा लागतो. साधारण ह्या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास झालात हे असं ॲझ्युम करून सुद्धा 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला ऑप्शनल पूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये अभ्यास करावा लागतो. बघा आता मी समजा GS3चा अभ्यास करतोय, ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन असे टॉपिक येतात. तर हे टॉपिक छोटे छोटे आहेत, 50 मार्क, 40 मार्क, 30 मार्क असे टॉपिक आहेत. मग मी त्याच्यामध्ये इतकं डिटेलमध्ये जाणं अपेक्षित नाही आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला त्या खोलीमध्ये जाणं अपेक्षित नाही. पण ऑप्शनलचा पूर्ण 500 मार्काचा पेपर एकदा मी तो निवडला तर त्याच्या रिलेटेड मला 1.5-2 वर्ष सतत वाचावं लागणार आहे. एका लिमिट नंतर आपण वरवरच्या बेसिसवरती तो ठरवला आणि इंटरेस्ट नसेल तर मग फसगत होते आणि तो वैकल्पिक विषय पुढे रेटणं अवघड जातं. इंटरेस्ट असल्याचा एक आणखी फायदा होतो, तो म्हणजे त्या वैकल्पिक विषयामध्ये आपण तुलनात्मकदृष्ट्या थोडंसं फास्ट जाऊ शकतो. मला असं वाटलं की या विषयात मार्क जास्त येत आहेत पण माझा इंटरेस्ट नाही आहे, तर मग तो समजून घ्यायला, त्याचं आकलन व्हायला सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या मला वेळ लागणार आहे. त्यानंतर एक माध्यम हा एक महत्त्वाचा फॅक्टर असेल ज्याच्या बेसिसवरती आपल्याला वैकल्पिक विषय निवडावा लागेल. आता माध्यम म्हणजे काय, कोणत्या माध्यमात तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे, इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम, ऑप्शनलचा पेपर तुम्ही कोणत्या माध्यमात लिहिणार आहात हे सुद्धा निश्चित केलं पाहिजे. कारण त्याच्यानुसार त्या माध्यमाचे संसाधने उपलब्ध आहेत का याचा विचार करावा लागेल. तो ऑप्शनल त्या माध्यमात इफेक्टिव्हली लिहिता येऊ शकतो का याचा विचार करता येईल. म्हणजे MPSCने हे क्लिअर केलेलं आहे की हे काही विषय आहेत ऑप्शनलचे जे फक्त इंग्रजी माध्यमात देता येतात. म्हणजे कोणते, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि झूलॉजी. हे जे टेक्निकल विषय आहेत त्या विषयांना तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये लिहू शकता. मग बाकी ॲग्रिकल्चर आहे, कृषी आहे, तो मराठी इंग्रजीमध्ये दोन्हीपैकी एका भाषेत देता येईल. अँथ्रोपॉलॉजी आहे, मानवशास्त्र, तो मराठी किंवा इंग्रजीमध्ये देता येईल. सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र, तो विषय मराठी किंवा इंग्रजी तुम्ही एक माध्यम निवडू शकता. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र असे विषय आहेत जे तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमध्ये देऊ शकता. पण हे विषय जर तुम्ही निवडताय, अर्थात मराठी साहित्य असा विषय आहे की जो फक्त मराठीत देता येईल, किंवा तुम्ही जे साहित्याचे विषय निवडताय ते त्या मराठीच्या किंवा त्या साहित्याच्या भाषेतच द्यावे लागतात. तर थोडंसं हे पण बघितलं पाहिजे की तुमचं माध्यमाचा कल कोणता आहे, कोणत्या माध्यमामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, त्यानुसार थोडंसं ऑप्शनल सिलेक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे संसाधने. जो ऑप्शनल मी करतोय आणि ज्या ठिकाणावरून करतोय त्या ठिकाणी मला त्या विषयाची संसाधने मुबलक प्रमाणात दर्जेदार उपलब्ध आहेत का याचा विचार करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की माहिती तंत्रज्ञानाच्या जगात, इंटरनेटच्या जगामध्ये संसाधने हा तितका मुद्दा महत्त्वाचा राहिलाय का, तर निश्चितपणे काहीसा गौण असा हा मुद्दा झालेला आहे. परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा तुमची भाषेचं माध्यम कोणतं आहे, तुम्ही कुठे राहताय याच्यावर संसाधनाची उपलब्धता काही अंशी का नाही अफेक्ट होते. म्हणजे समजा माझं मराठी माध्यम आहे आणि मी असा ऑप्शनल निवडतोय की ज्याच्यामध्ये मराठी माध्यमातील मटेरियल की संदर्भ साहित्य फार कमी उपलब्ध आहे किंवा तितकं दर्जेदार उपलब्ध नाही, तर मग माझी फसगत होण्याची शक्यता आहे. म्हणजे जसं की अँथ्रोपॉलॉजी, मानवशास्त्र जो विषय मी शिकवतो त्यामध्ये मराठीमध्ये तितके दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध नाहीत. हेवीलँड सारखं पुस्तक आहे किंवा एम्बर अँड एम्बर सारखं पुस्तक आहे, तर ते दर्जेदार जे पुस्तक आहे, तो जो कंटेंट आहे तो मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. आणि मग मी ज्या वेळेला दुसऱ्या लोकांशी कम्पीट करतोय जे इंग्रजीमध्ये असे दर्जेदार साहित्य वापरतात, तर निश्चितपणे त्या कॉम्पिटिशनमधून मी बाहेर पडण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे हे बघितलं पाहिजे की संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का, त्या संदर्भ साहित्य माझ्या माध्यमाशी जुळतंय का. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य मार्गदर्शक आणि मेंटॉर त्या विषयासाठी उपलब्ध आहे का जो मी निवडतोय. हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. कशासाठी, बघा मी म्हणतो की पॉप्युलर टीचर हा क्रायटेरिया नसायला पाहिजे किंवा तुमचे शिक्षक जे शिकवतायत तो विषय तुम्ही निवडावा असं सुद्धा नाहीये, कारण त्यांचा कल आणि तुमचा कल याच्यामध्ये निश्चितपणे फरक असणार आहे. पण ऑप्शनलच्या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शक किंवा शिक्षक, मेंटॉर याची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. तुमच्या बनवलेल्या नोट्स चेक करणं किंवा तुम्ही लिहिलेली उत्तरं चेक करणं किंवा क्लास जर तुम्ही करत असाल तर
त्या विषयाबद्दल आणखी अपडेटेड इन्फॉर्मेशन, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी देणं, अशा बाबतींसाठी मेंटॉर गरजेचं असेल. नाहीतर काय होतं बघा, पुन्हा एकदा धडपड आपण स्वतः त्या ट्रायल अँड एररमध्ये शिकायला लागलो तर पुन्हा आपला व्हॅल्युएबल वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे रिसोर्स पर्सन किंवा मेंटॉर आपण आहे त्यामध्ये तितका दर्जेदार अवेलेबल आहे का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मैत्रेयच्या मार्फत आपण महाराष्ट्रातील जे वैकल्पिक विषयातील तज्ज्ञ आहेत त्या विषयातील त्यांची एक यादी करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहोत की कुणाला तुम्ही संपर्क करू शकता, कुणाला तुम्ही अप्रोच करू शकता वैकल्पिक विषय जर तो निश्चित करायचा असेल तर. आता याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट न होण्यासाठी ती तज्ञता आणि समजा एखाद्या विषयामध्ये एकापेक्षा दोन पर्याय देण्याचा प्रयत्न असेल, कोणत्याही प्रकारचा आमचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा त्याच्यामध्ये एवढे पर्सेंटेज आम्हाला त्या फीमध्ये मिळतील असा काहीही हेतू नसणार आहे. तुम्हाला तो ऑप्शनल निवडण्यासाठी मदत करावी यासाठी ती टीमची लिस्ट तुम्हाला दिली जाईल. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो ऑप्शनलच्या सिलेक्शनमध्ये बघायला पाहिजे, तो म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आणि त्या विषयाची आवश्यकता काय आहे. म्हणजे काय तर काही विषयांमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता किंवा काही विषयांमध्ये डायनॅमिक कंटेंट खूप असतो. म्हणजे समजा आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे, त्या विषयामध्ये रोज वर्तमानपत्र तुम्ही वाचत नसाल तर ते एक प्रकारचं सिनपाप आहे. म्हणजे तो वैकल्पिक विषयाची डिमांड काय आहे, चालू घडामोडी आहेत, त्यांच्या अनुबंधाने किंवा त्याच्या परिप्रेक्षात आपल्याला तो विषय बघणं गरजेचं आहे. तर माझी पर्सनॅलिटी कशी आहे, डायनॅमिक ऑप्शनल ओरिएंटेड आहे की स्टॅटिक ऑप्शनल ओरिएंटेड आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तो हा पहिला आस्पेक्ट असेल की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे माझे असं व्यक्तिमत्व आहे की मला पाठांतर स्टॅटिक कंटेंटवरती होल्ड आला की मी चांगला डिलिव्हर करू शकतो. म्हणजे की माझ्या नोट्स बनल्या, माझं हे कंटेंट आहे, त्याच्यावरती कंट्रोल आणू द्या आणि मला डिलिव्हर करू द्या. तर सोशलॉजी, अँथ्रोपॉलॉजी सारखे विषय हे रिलेटिव्हली स्टॅटिक आहेत. म्हणजे त्याच्यात करंट अफेअर आहे नाही आहे असं नाही आहे, पण रिलेटिव्हली कमी आहे, रोजच्या रोज चालू घडामोडी पाहाव्या लागतात असं नाही. तर हे एक बघायला पाहिजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, डायनॅमिक इंटरेस्ट असलेली की तुम्हाला स्टॅटिक ओरिएंटेड गोष्टी जास्त अपील होतात. त्यानंतर पर्सनॅलिटी म्हणजे बघा प्रत्येक विषयाची एक परिभाषा असते, समाजशास्त्राची, राज्यव्यवस्थेची, कोणत्याही विषयाची, मराठी साहित्याची परिभाषा आहे. तर तुमची म्हणजे मराठी साहित्य जर वैकल्पिक विषय मी घेतोय तर साहित्याचा तसा थोडासा नैसर्गिक गळा मला असणं अपेक्षित आहे. तो नसेल तर तो रियाज करण्यामध्ये मला इतका वेळ जाईल की माझे GS बाजूला राहतील. त्यामुळे मराठी साहित्य घेताना माझ्याकडे तो नैसर्गिक तो कल आहे का, माझी ती अभिक्षमता आहे का याचा विचार करायला पाहिजे. मानवशास्त्र जो विषय मी अँथ्रोपॉलॉजी घेतो त्या बाबतीमध्ये थोडंसं आदिवासी हक्क, ट्रायबल राईट्स बाबत थोडं पॅशनेट असणं अपेक्षित आहे. किंवा थोडीशी क्युरिओसिटी हा अँथ्रोपॉलॉजीमधला इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. चौकस किंवा क्युरियस बुद्धी असेल तर अत्यंत महत्त्वाची हे आहे. तर त्या विषयाची आवश्यकता आणि तुमचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये मेळ खातोय का याचा थोडा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक ऑप्शनल निवडण्यामध्ये जनरल स्टडीजशी त्या विषयाचा कन्व्हर्जन्स किती आहे. म्हणजे हे GS1, GS2, GS3ला माझा वैकल्पिक विषय किती मेळ खातोय आणि त्याच्यामध्ये किती फायदा होईल मला याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. अर्थात हा थोडासा दुय्यम घटक असेल. म्हणजे मराठी साहित्य मी वैकल्पिक विषय घेतलाय, माझा आवड आहे, कल आहे आणि मराठी साहित्यामध्ये माझी रुची आहे, तिथे माझी अभिक्षमता पण आहे. तर मी फक्त GS मध्ये त्या विषयाचं तितकं महत्त्व नाही म्हणून तो निवडून नये असं नाहीये. कारण मराठी साहित्यामध्ये जर तुम्ही 350 त्याच्यापेक्षा पलीकडे गेलात तर पुन्हा एकदा तो गॅप दुसऱ्या विषयामध्ये भरून काढणं अवघड आहे. मॅथमॅटिक्स माझा ऑप्शनल आहे, त्याचा GSशी फार संबंध नाहीये, पण मॅथमॅटिक्समध्ये मी इतके मार्क्स काढेन की तो नक्की निश्चितपणे माझ्या ओव्हरऑल स्कोअरसाठी फायदेशीर ठरेल. तर त्यावेळेला GSचा विचार करू नका. पण या असे वेगळे विषय नाही आहेत तुमचे, मॅथमॅटिक्स सारखे, मराठी साहित्यासारखे, इंजिनिअरिंग टॉपिक सारखे, आणि तुम्हाला GSशी अनुबंधित असलेला विषय निवडायचा आहे. तर मग थोडा हे पण विचार करायला पाहिजे की ओव्हरऑल GSमध्ये या विषयांचा लाभ, या विषयांसाठी किती लाभ होतो. म्हणजे मला GS1, GS2 या संदर्भात या विषयाचा लाभ होईल का, जेणेकरून एकंदर माझे एफर्ट सुद्धा थोडेफार कमी होतील. कारण सगळं बॅलन्स करणं अवघड आहे बघा, GS ऑप्शनल सोबत बॅलन्स करणं अवघड आहे. त्या संदर्भात हे थोडंसं पाहायला पाहिजे. हा थोडासा दुय्यम घटक आहे, माझ्या दृष्टीने कमी महत्त्वाचा असलेला घटक आहे की त्या विषयाचा मागील वर्षाचा परफॉर्मन्स काय आहे हे सुद्धा थोडंसं बघितलं पाहिजे.
म्हणजे कोणता ऑप्शनल रिलेटिव्हली चांगला परफॉर्म करते, त्याचे बरेच कारण असू शकतात. कारण त्याला चांगले संदर्भ ग्रंथ, चांगले मार्गदर्शक उपलब्ध असू शकतात. तर ते काही फॅक्टर असू शकतात. तर त्याचा थोडासा विचार करायला पाहिजे. म्हणजे एखादा असा ऑप्शनल आहे की जो गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये फार काही आपल्याला जेन्युइन टॉपर वगैरे दिसत नाहीयेत, तर आधीच अनिश्चितता आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आणि आपण तो ऑप्शनल निवडला आणि परत अनिश्चिततेत राहिलो, बघा त्या विषयामध्ये मार्क येणार नाहीत असं माझं म्हणणं नाहीये. पण आपण मानसिकदृष्ट्या असं समजून घेतो की अरे याच्यामध्ये रिसेंटली टॉपर नाही आणि त्याचे तोच विषय परत परत चढवून घेतो. लक्षात घ्या, आधी सांगितल्याप्रमाणे स्पिंक्स सारखं हा पटकन उत्तर द्यायचं आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला बरोबर ठरवायचं आहे. त्यामुळे फार चगळत बसायचं नाहीये. मी म्हणेन की 7 दिवस, आज जर तुम्हाला ऑप्शनल निवडायला घ्यायचं 7 दिवस इन्फॉर्म्ड सर्च करा आणि त्याच्यावरती ठरवा. पण हे करताना रिलेटिव्हली थोडा परफॉर्मन्स बघितला, काही टॉपर्स UPSCचे बघितले, ऑब्व्हियसली आता MPSCचे आपल्यासमोर अवेलेबल नाही आहेत, तर ते बघता येईल. आणि या सगळ्यांबाबत जर तुम्हाला इन्फॉर्म डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला हे ऑप्शनल सिलेक्शनमध्ये मदत करायची आहे, तर मैत्रेयीच्या ऑफिसच्या या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऑप्शनल बाबत आपण मार्गदर्शन करू. त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा कल पाहून योग्य ऑप्शनलची आणि त्या ऑप्शनलसाठी योग्य फॅकल्टीची सुद्धा तुम्हाला ओळख करून देऊ, जेणेकरून ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये त्या ऑप्शनलवरती तुम्ही चांगलं काम करून या 2025चे आव्हान हे संधीमध्ये परावर्तित करू शकता. तर या कॉन्टॅक्टवरती 9226128894 वरती संपर्क करू शकता. या MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी आपण MPSC डिस्क्रिप्टिव्हचं सेपरेट टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन केलेलं आहे. मैत्रेयीच्या मेन टेलिग्राम सोबत ते चॅनल सुद्धा जॉईन करा. आपण या डिस्क्रिप्टिव्हच्या प्रवासामध्ये मैत्रेय तुमच्या सतत सोबत आहे. वी शॅल ओव्हरकम असं मी म्हणेन की आपण मिळून हे जे नवीन संधी प्लस आव्हान आहे त्याच्यावरती मात करून 2025ला पोस्ट मिळवण्याच्या दृष्टीने काम करूया. धन्यवाद.